Good morning, all of you. In this lecture, we will start our new concept, Peter Drucker dimension of management. Peter Drucker, he is the father of modern management. Peter Drucker हे कोण होते? तर मॉडर्न मॅनेजमेंटचे फादर होते. सो त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा त्यांच्या डायमेन्शन मध्ये, ही इज द इन्फ्लुएन्शियल थिंकर ऑफ मॅनेजमेंट. He has stated business organization are organ of society. सो बिझनेस ऑर्गनायझेशन काय आहे? एक ऑर्गन आहे सोसायटीसाठी. सो अकॉर्डिंग टू पीटर ड्रकर, एव्हरी ऑर्गनायझेशन परफॉर्म 3 टास्क. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करते? एव्हरी ऑर्गनायझेशन परफॉर्म 3 टास्क. म्हणजे जसं की आपण नेहमीच सांगत आलेलो आहोत, बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन, प्रॉफिट, देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड वेलफेअर ऍक्टिव्हिटी. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच त्यांनी 3 डायमेन्शन हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. So first is establishing specific purpose and mission. So प्रत्येक ऑर्गनायझेशनचं काहीतरी मिशन असणार आहे, विजन असणार आहे, पर्पज असेल. That means first dimension is establishing specific purpose and mission. Okay. So here every organization establish vision and mission based on objective. Second, making work productive and worker effective. That means every organization preference on optimum utilization of resources. That means more profit and optimum utilization of resources. वर्क प्रोडक्टिव्ह म्हणजेच काय? तर तुम्ही जे इनपुट दिलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही आउटपुट एक्सपेक्ट करता, है ना? That means making work productive and worker effective. That means here organization preference quality workforce. म्हणजे तुमच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत, जो ह्युमन रिसोर्सेस आहे, हा कसा असायला हवा? इफेक्टिव्ह. दॅट मीन्स वर्कर इफेक्टिव्ह. आणि जर वर्कर इफेक्टिव्ह असतील तर नक्कीच तुम्हाला काय मिळणार आहे? वर्क प्रोडक्टिव्हिटीचा रिझल्ट बघायला हा मिळू शकतो. सो दिस इज द सेकंड डायमेन्शन. And third is the managing social impact and responsibility. That means every organization prefers the social welfare activity and social responsibility. Right? म्हणजे फक्त तुम्ही प्रॉफिट मिळवत गेल्यानंतर तुमचं रेप्युटेशन होणार आहे का हो? तुमचं एक गुडविल क्रिएट होणार आहे का? नाही. तर इथे पीटर ड्रकर काय सांगतायत थर्ड डायमेन्शन मध्ये? मॅनेजिंग सोशल इम्पॅक्ट. तुमच्या ऑर्गनायझेशनचा, तुमच्या परफॉर्मन्सचा, तुमच्या आउटपुटचा सोशल इम्पॅक्ट सुद्धा दिसला पाहिजे. आणि त्याचबरोबर जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही सुद्धा तुम्ही फुलफिल करणं, कम्प्लीट करणं महत्वाचं आहे. ओके. सो दीज आर द 3 डायमेन्शन ऑफ पीटर ड्रकर. सो कोणते आहेत बघा, एकदा रिकॉल करा. फर्स्ट आहे इस्टॅब्लिशिंग स्पेसिफिक पर्पज अँड मिशन. सेकंड आहे वर्क प्रोडक्टिव्ह अँड वर्कर इफेक्टिव्ह. अँड थर्ड आहे managing social impact and responsibility. Okay. Third आहे managing social impact and responsibility. Is it clear introductory part? Yes, ma'am. Yes. Okay. एका मिनिटामध्ये रिकॉल करा, आपण रिवाइज करू आणि देन डिटेल मध्ये जाऊ. फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये फर्स्ट येईल पीटर ड्रकर. ही इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. According to Peter Drucker, every organization perform 3 tasks. आणि मग ते टास्क तुमच्या लक्षात असू दे. Establishing specific purpose and mission, managing work productive and worker effective, and managing social impact and responsibilities. Okay. इंट्रो कोण सांगेल आता? सांगा बरं. इंट्रो कोण सांगेल? मेहक. Peter Drucker, father of modern management, is the influential thinker of management. He has started business are organs of a society. ओके. आणि ते 3 डायमेन्शन थोडे डिटेल सांगूया आपण मग. नाही, त्यांनी परत थोडीशी डिटेलिंग दिलेली आहेत 5 डायमेन्शन मध्ये.
काय आहेत बघू आपण. फर्स्ट, लाईक पर्पज अँड मिशन. An organization exists for the specific purpose and mission. ओके, म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनचा काहीतरी पर्पज असणार आहे, मिशन असेल. ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन परफॉर्म स्पेसिफिक टास्क. The mission statement reflect the basic purpose and the philosophy of the organization. That means why do we exist? म्हणजे आपण का परफॉर्म करत आहोत, आपलं सर्वाइव्ह कशासाठी आहे हे इंडिकेट करण्याचं काम मिशन स्टेटमेंट करतं. सो मिशन स्टेटमेंट काय आहे, व्हाय डू वी एक्झिस्ट, आपला एक्झिस्टन्स का आहे हे इंडिकेट करण्याचं काम करेल. इट डिफाइन ऑर्गनायझेशनल कल्चर, व्हॅल्यू, इथिक्स अँड फंडामेंटल गोल्स. ह्या पर्पज आणि मिशन मध्ये काय आहे हो, तर ऑर्गनायझेशनचं कल्चर कसं आहे, व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, इथिक्स काय आहेत आणि फंडामेंटल गोल्स आहेत. ऑल these things are including under organization mission and vision statement. Okay. Second, productive work and worker achievement. The second task of management is to make work productive and the worker achieving. म्हणजे वर्करने काय केले पाहिजे, जो प्रोडक्टिव्ह टास्क आहे हा अचीव केला पाहिजे. So according to Drucker, business organization or any other institution has only one true resources, that means man. म्हणजे आता इथे पीटर ड्रकर काय सांगतायत, तर तुम्ही जसं आपण आधीच्या डायमेन्शन मध्ये सुद्धा बघितलेलं आहे, टेलर असेल किंवा हेनरी फ्युअल असतील, हे बाकी सगळ्या रिसोर्सेसना पण इम्पॉर्टन्स देत आहेत. पण ड्रकर काय म्हणतायत, ओनली वन इम्पॉर्टंट रिसोर्सेस फॉर द ऑर्गनायझेशन इज मॅन. फक्त जर तुमच्याकडे क्वालिटेटिव्ह वर्कफोर्स असेल, वी कॅन डू एनिथिंग, वी कॅन अचीव एनिथिंग. ओके, मग तुम्ही काहीही अचीव करू शकताय जर तुमच्याकडे क्वालिटेटिव्ह वर्कफोर्स असेल, क्वालिटेटिव्ह मॅन पॉवर असेल. दॅट्स इट. द इन्स्टिट्यूशन परफॉर्म बाय मेकिंग ह्युमन रिसोर्स प्रोडक्टिव्ह. म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं की ह्युमन रिसोर्सेसला कोणी जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, तर काय आन्सर असेल तुमचं, पीटर ड्रकर. ओके, पीटर ड्रकरने जे बाकीचे रिसोर्सेस आहेत, फायनान्स असेल, कॅपिटल असेल, लँड असेल, जे आपण म्हणतो की इम्पॉर्टन्स आहेत, त्याचबरोबर पीटर ड्रकर काय सांगतायत, ओनली वन इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन इज मॅन और ह्युमन रिसोर्सेस. ओके. Then social impact and social responsibility. Every organization is an organ for society and exists for the sake of society. Business exists to supply goods and services to customer rather than to supply job to worker and stakeholder. It's very important thing. म्हणजे ऑर्गनायझेशन फक्त गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाय करतं का हो, नाही. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन काय करतं, हिअर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटी टू द स्टेक होल्डर. स्टेक होल्डर कोण आहेत, मग स्टेक होल्डर आहेत एम्प्लॉईज, स्टेक होल्डर आहेत क्रेडिटर्स, स्टेक होल्डर आहेत इन्व्हेस्टर, शेअर होल्डर्स आहेत, बँकर्स आहेत. ओके, जे काय म्हणतो आपण स्टेक होल्डर, दोज आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द बिझनेस. दिस इज नोन ॲज अ स्टेक होल्डर. मग या स्टेक होल्डरला जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून देण्याचं काम ऑर्गनायझेशन करत असतं. आणि म्हणूनच तुमचं डायमेन्शन कोणतं फुलफिल होईल इथे, सोशल इम्पॅक्ट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Then next dimension is the time dimension. So काय सांगितले बघा, टाइम डायमेन्शन मध्ये an additional dimension of management is time. Management always has to consider both the present and the future, both short term and long run. म्हणजे असं आहे का कोणती ऑर्गनायझेशन फक्त प्रेझेंट मध्ये रन होते किंवा प्रेझेंटचाच फक्त विचार करते, फ्युचर मध्ये काय होते डझंट मॅटर. नो. So every organization or every manager should consider the both present and future as well as short run and long run. म्हणजे तुम्ही इथे प्रत्येक ऍक्टिव्हिटी काय केलेली आहे, ऍज पर द टाइम बेसिस प्रिपेअर केलेली आहे, फ्रेम केलेली आहे. So it has to make the organization capable to performance, growth and change in the future. आणि मग तुमची कॅपॅबिलिटी कशी आहे, तुमच्याकडे टाइम किती आहे, त्यानुसार तुम्ही काय करताय, तर चेंज होत आहे. दॅट मीन्स फ्लेक्झिबल नेचर असतं ऑर्गनायझेशन.
right? That is why he has said in last point, it has to make the organization capable of performance, growth, and change in the future. Last dimension, administration and entrepreneurship. The manager always has to administrator. मॅनेजरला कोणता रोल परफॉर्म करावा लागतो? ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर. He has to manage and improve what already exists and is already known. मॅनेजरला काय करावं लागतं इथे सांगितलेलं आहे, जे ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्या गोष्टी इम्प्रूव्ह करणं महत्वाचे आहे. आपण सेम फंक्शन नेहमी रन करतो का हो? नाही. किंवा आपला परफॉर्मन्स हा ऑलवेज स्टॅटिक असतो का, स्टेबल असतो का? नो. That is why here Peter Drucker said, here manager preference or improve the existence performance. Those are already known. तुम्हाला माहिती आहे की आपला परफॉर्मन्स काय आहे, पण तो काय करायला हवाय तर इम्प्रूव्हमेंटला इथे ह्या डायमेन्शन मध्ये इम्पॉर्टंट हे दिलेलं असतं. So entrepreneurship is concerned with the bringing innovation in the organization. It also involved in the making business of tomorrow. आणि जर तुमचं इनोव्हेशन काय आहे यावरून तुमचा काय म्हणतो आपण नेक्स्ट डे हा डिसाइड होतो, राईट? सो पीटर ड्रकर काय सांगतायत, हिअर ऑर्गनायझेशन प्रेफरन्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंक ऍज वेल ऍज एंटरप्रेनरशिप. आणि एंटरप्रेनरशिप शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, एंटरप्रेनरशिप मीन्स इनोव्हेशन थिंक आणि ऍडमिनिस्ट्रेशन थिंक मीन्स इम्प्रूव्हिंग एक्झिस्टन्स थिंक. ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत त्याच गोष्टी इम्प्रूव्ह करणे. आणि एंटरप्रेनरशिप मध्ये इनोव्हेटिव्ह थिंक इंट्रोड्यूस करण्याचं काम करतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? इज इट क्लिअर? Yes, ma'am. सो शॉर्ट मध्ये रिवाइज करू आपण. फर्स्ट मध्ये सांगितलेलं आहे पर्पज अँड मिशन. एव्हरी ऑर्गनायझेशन सेट अ स्पेसिफिक पर्पज अँड मिशन. सो मिशन स्टेटमेंट इंडिकेट व्हाय डू वी एक्झिस्ट. And basically these includes organization culture, value, ethics and fundamental goals. Okay, हे जे last sentence आहे, it's very important thing for organization. Okay, so ह्या पहिल्या पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, every organization set mission and vision statement. Basically these includes, काय include असणार आहे त्यामध्ये, organization culture, value, ethics and fundamental goals. हे फर्स्ट पॉइंट मध्ये येईल. इथे सेकंड पॉइंट मध्ये काय येईल बघा, प्रोडक्टिव्ह वर्क अँड वर्कर अचिव्हमेंट किंवा वर्कर इफेक्टिव्ह. हिअर पीटर ड्रकर सेड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द ऑर्गनायझेशन इज ओनली मॅन. फक्त इथे तुम्हाला मॅन इम्पॉर्टंट आहे हेच सांगायचं आहे. अकॉर्डिंग टू पीटर ड्रकर, इम्पॉर्टंट सोर्सेस फॉर द ऑर्गनायझेशन इज ओनली मॅन और ह्युमन रिसोर्सेस. बस ह्या सेकंड डायमेन्शन मध्ये बाकी तुम्ही कोणालाही इम्पॉर्टंट न देता फक्त मॅनला देणार आहात, ह्युमन रिसोर्सेसला देणार आहात. आणि मग सिंपल सेंटेन्स सांगू शकताय, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज टोटली डिपेंड्स ऑन क्वालिटी वर्कफोर्स. जर तुमच्याकडे क्वालिटी वर्कफोर्स असेल, नक्कीच तुम्ही काय करू शकताय, तुमचा परफॉर्मन्स, तुमचे आउटकम, तुमचे रिझल्ट हे बघू शकता. ओके, सो सेकंड सेंटेन्स मध्ये सेकंड पॉइंट मध्ये काय लिहायचं लक्षात आलं का? अकॉर्डिंग टू पीटर ड्रकर, important resources for the organization is only man. आणि मग सिंपल सेंटेन्स एक ऍड करा, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन इज टोटली डिपेंड्स ऑन क्वालिटी वर्कफोर्स. दॅट्स इट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Then social impact and social responsibility. That means every organization preference social responsibility. That means here organization not only provide goods and services to the customer but also provide job opportunity to the stakeholder group. आता इथे काय सांगायचंय, तर ऑर्गनायझेशन फक्त गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाय करतं का हो? नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट मीन्स प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटी. सो थर्ड सेंटेन्स मध्ये काय लिहाल, अकॉर्डिंग टू पीटर ड्रकर, सोशल इम्पॅक्ट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स, असं म्हणा किंवा डायरेक्टली सिंपल स्टार्ट करा. हिअर ऑर्गनायझेशन नॉट ओनली प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कस्टमर बट ऑल्सो प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटी टू द स्टेक होल्डर ग्रुप. आता स्टेक होल्डर कोणता आहे हे पुढे मात्र येऊ दे. स्टेक होल्डर इन्क्लूड्स एम्प्लॉईज, शेअर होल्डर,
creditor, investor, banker, etc. etc. Is it clear? शॉर्ट मध्ये जे लिहायला सांगितले ते लिहा फटाफट. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं बुक्स आणि पेन तुमच्याकडे असू दे. समरी बुक मध्ये आपण मेन्शन करणार आहोत सगळ्या गोष्टी. Yes, ma'am. झालं. Okay. So conceptual skill means ability to visualize the organization and mostly required by the top level management. Conceptual skills meaning लक्षात आलं का? Conceptual skill म्हणजे काय? तर ability to visualize the organization. ऑर्गनायझेशन कडे जो बघण्याचा ऍटिट्यूड आहे, की व्हिज्युअलाइज थिंक आहे, ही असण्याची एक ॲबिलिटी, दॅट मीन्स कन्सेप्च्युअल स्किल. अँड दिस स्किल इज रिक्वायर्ड बाय टॉप लेवल मॅनेजमेंट. हे कोणाकडे महत्वाचं आहे स्किल? तर टॉप लेवल मॅनेजमेंटकडे असणं महत्वाचं आहे. सो शॉर्ट मध्ये मेन्शन करून घ्या. सेकंड आहे ह्युमन रिलेशन स्किल. सो ह्युमन रिलेशन स्किल इज ऑल्सो कॉल्ड एज द इंटरपर्सनल स्किल. आता हे ह्युमन रिलेशन स्किल मध्ये काय असणार आहे? सो बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ ह्युमन और बिल्ड अप कॉर्डियल रिलेशनशिप विथ अवर कलीग. तुमचे जे कलीग आहेत, जे तुमचे सहकारी आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला एक छान रिलेशनशिप बिल्डअप करायचं आहे. दॅट इज व्हाय हियर सेड दिस स्किल रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे असं आहे का की लोअर लेवलला खूप सारी लोक काम करतायत, मग ह्युमन रिलेशन स्किल इज रिक्वायर्ड ओनली फॉर लोअर लेवल स्किल, लोअर लेवल मॅनेजमेंट? नो. ह्युमन रिलेशन स्किल इज रिक्वायर्ड फॉर ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. सगळ्यांसाठी ते काय असणार आहे? तर रिक्वायर्ड असणार आहे. ओके. देन टेक्निकल स्किल. सो जे पर्सन टेक्निकल काय करतात, गोष्टी हँडल करतात, त्यांच्यासाठी टेक्निकल स्किल हे महत्वाचं असणार आहे. ओके. सो टेक्निकल स्किल इन्क्लूड्स नॉलेज ऑफ प्रोफिशियन्सी, okay, in certain specific field. So this skill required by lower level manager. टेक्निकल गोष्टी ते हँडल करतात, म्हणून हे स्किल कोणाकडे रिक्वायर आहे? लोअर लेवल मॅनेजर. इज इट क्लिअर? 3 पॉइंट. मॅडम टेक्निकल स्किल जरा परत सांगा. कोणता पॉइंट? टेक्निकल स्किल. टेक्निकल स्किल. आता टेक्निकल स्किल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अकाउंटंट. अकाउंट हँडल करण्याचं काम हा अकाउंटंट पर्सनच करू शकतो, आणि अकाउंटंट पर्सन कोण आहे? तर लोअर लेवल मॅनेजर आहे. म्हणून टेक्निकल स्किल मध्ये काय सांगितलं जातं? टेक्निकल स्किल इन्क्लूड्स द नॉलेज ऑफ प्रोफिशियन्सी इन सर्टन स्पेसिफिक फील्ड. यामध्ये मार्केटिंग असेल, देन सेलिंग असेल, देन अकाउंटिंग असेल, इंजिनिअरिंग असेल, व्हॉट एव्हर इट मे. ओके. म्हणजे ज्यासाठी तुमच्याकडे स्पेसिफिक नॉलेज असायला हवं. म्हणून काय सांगितलेलं आहे? दिस स्किल रिक्वायर्ड बाय लोअर लेवल मॅनेजर. आता एक सपोज अकाउंटिंगचं काम टॉप लेवलच्या मॅनेजरला आलंच पाहिजे असं नाही ना, त्यामध्ये त्याला थोडंसं नॉलेज असेल तर ओके, पण जी प्रोफिशियन्सी आहे, जी स्पेसिफिक आहे, हे लोअर लेवल मॅनेजरकडे असणं महत्वाचं आहे. तर एक लक्षात ठेवा, आपण पहिल्या पॉइंट मध्ये त्या कन्सेप्ट म्हणजे त्या स्किलचा मिनिंग क्लिअर केलेला आहे, आणि सेकंड पॉइंट मध्ये ओनली ते स्किल कोणाला रिक्वायर आहे. सो कन्सेप्च्युअल स्किल means ability to visualize the organization, and this skill required by all level management. Human relation skill means interpersonal skill, and human relation skill means it is the ability to interact, work with the people. Okay. Human relation skill means the ability to interact, bus ability to interact, work with people, and this skill required by all level manager. Technical skill means proficiency in certain specific field. मग ह्या फील्ड कोणत्या आहेत हे पण तुम्ही ऍड करू शकताय, लाईक अकाउंटिंग असेल, इंजिनिअरिंग असेल, मार्केटिंग असेल, सेलिंग असेल, व्हॉट एव्हर. अँड दिस स्किल रिक्वायर्ड बाय लोअर लेवल मॅनेजर. इज इट क्लिअर? 3 पॉइंट. Yes, ma'am. Yes, ma'am. Communication skill. Next, communication skill require equally at all 3 level of management. म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की कम्युनिकेशन स्किल
हे फक्त लोअरला इम्पॉर्टंट आहे किंवा मिडल लेवल मॅनेजर जनरली लिडरशिप ऍक्टिव्हिटी रन करतात, मग त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे? नो. कम्युनिकेशन स्किल इज रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. कम्युनिकेशन स्किल मीन्स बिल्ड अप गुड रिलेशनशिप. कम्युनिकेशन स्किलचा पर्पज काय असतो? बिल्ड अप गुड रिलेशनशिप. So a manager must be able to communicate the plan and policy to the worker. आता इथे प्रत्येकासाठी का महत्वाचं आहे हे सांगितलेलं आहे. For example, communication skill is required by top level management because top level management prepare plan and policy. ओके, मग त्या प्लॅन अँड पॉलिसी कन्वे करण्याचं काम टॉप लेवल मॅनेजरला करावं लागतं, राईट? दॅट इज वाय कम्युनिकेशन स्किल इज रिक्वायर्ड बाय टॉप लेवल मॅनेजर. सेकंड कडे आलो आपण, मिडल लेवल मॅनेजर. कम्युनिकेशन स्किल इज रिक्वायर्ड फॉर मिडल लेवल मॅनेजर ऑल्सो बिकॉज द प्लॅन अँड पॉलिसी इम्प्लिमेंटेड बाय मिडल लेवल मॅनेजर विथ द हेल्प ऑफ लोअर लेवल. है ना? म्हणजे मिडल लेवल मध्ये कोण आहेत? जे मॅनेजर आहेत, जे सुपिरियर आहेत, हे फक्त स्वतःच काम करतात का? हो, नाही. तर ते काम कोणाकडून करून घेत आहेत? लोअर लेवल मॅनेजर कडून. That is why communication skill is required by all level of manager as per their requirement. त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांचं वर्क काय आहे, त्याच्यानुसार त्यांना ते कम्युनिकेशन स्किल काय करावं लागतं? रन करावं लागतं. आणि यामधूनच काय होणार आहे? तर बिल्ड अप गुड रिलेशनशिप. हा पॉइंट तुम्ही कसा लिहिताय बघा. डिटेल लिहायचं असेल प्रत्येक पॉइंटला का महत्वाचं आहे असं लिहा. अदरवाइज डिरेक्टली communication skill required by all three level of management and this skill build up good relationship with employees. Administrative skill required by top level management. आता हे ऍडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजेच नक्कीच काय असणार आहे तर टॉप लेवलला रिक्वायर आहे बिकॉज टॉप लेवल मॅनेजर प्रिपेअर प्लॅन अँड पॉलिसी अँड कंट्रोल द ऑर्गनायझेशन. दॅट इज वाय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल required by top level management. Then problem solving skill also known as design skill. इंटरपर्सनल स्किल कोणाला म्हटलेलं आहे, डिझाइन स्किल कोणाला म्हटलेलं आहे असे ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारले जातात, तर ते लक्षात ठेवा. डिझाइन स्किल इज नोन ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. सो प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल इज ऑल्सो रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजर. मग तुम्ही म्हणाल की प्रॉब्लेम सॉल्व फक्त टॉप लेवल करतात? नो. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल इज रिक्वायर्ड बाय ऑल लेवल ऑफ मॅनेजर. सपोज जर ऑर्गनायझेशनची स्ट्रक्चर हे डिसेंट्रलाइज असेल, डिसेंट्रलाइज म्हणजे काय आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. डिसेंट्रलाइज मध्ये आपण काय बघितलं होतं? डिस्पर्स द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी अमंग ऍट ऑल लेवल. प्रत्येकाला काहीतरी ड्युटीज दिली आहे, प्रत्येकाला काही रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि राईट सुद्धा दिलेला आहे फॉर टेक अ डिसिजन. ओके, म्हणून प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, डिसिजन मेकिंग स्किल हे प्रत्येक लेवलसाठी इम्पॉर्टंट असते. सो दिस रिक्वायर इंटेलिजन्स, एक्सपिरियन्स अँड अप टू डेट नॉलेज फॉर द लेटेस्ट डेव्हलपमेंट. प्रॉब्लेम सॉल्व तुम्ही कधी करू शकता इफेक्टिव्हली? जर तुम्ही इंटेलिजंट असाल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल आणि तुमच्याकडे अप टू डेट नॉलेज असेल लेटेस्ट इन्फॉर्मेशनशी रिलेटेड. वी कॅन टेक इझिली डिसिजन or we can solve any problem relating to organization. Is it clear? Yes, ma'am. And last, decision making skill. काही डाऊट आहे का कोणाला? No, ma'am. So last, decision making skill require at all level of management. जसं आता आपण सांगितलं, डिसिजन हे जर डिसेंट्रलायझेशन मेथड असेल तर सगळ्यांसाठी हे स्किल महत्वाचं आहे. सो बट द मोर रिक्वायर ॲट टॉप लेवल मॅनेजमेंट. सगळ्यात जास्त कोणाकडे असणं म्हणजे काय म्हणतो आपण कंपल्सरी डिसिजन मेकिंग स्किल हे असायलाच हवं टॉप लेवलकडे. आणि बाकी ऍज पर दी अवर स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन लोअर लेवलकडे किंवा मिडल लेवलकडे. अ मॅनेजर मस्ट बी एबल टू टेक क्विक अँड करेक्ट डिसिजन. द सक्सेस अँड फेल्युअर ऑफ द ऑर्गनायझेशन डिपेंड्स अपॉन द करेक्टनेस ऑफ हिज डिसिजन. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Okay. So last question काय आहे बघूया आपण. Techniques of scientific management. So the principle of scientific management bring out the basic philosophy behind the theories. So the techniques devised by the Taylor
for actually implementing the principle of scientific management. ओके, आता इथे टेलर काय म्हणतायत बघा, जे टेलरने प्रिन्सिपल दिलेले आहेत सायंटिफिक मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल, हे ऍक्च्युली रन करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी काही टेक्निक सुद्धा टेलरने दिलेले आहेत. सो ह्या 4 टेक्निक्स आहेत. स्पेसिफिक स्टडी ऑफ वर्क, स्टँडर्डायझेशन ऑफ वर्क, फंक्शनल फोरमनशिप अँड सेपरेशन ऑफ प्लॅनिंग अँड डुईंग. बघूया आपण काय आहे. स्पेसिफिक टास्क सेटिंग, डिफरंट पीस रेट सिस्टीम अँड सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. थोडस डिटेल आहे हे, पण तुमच्या सिलेबसला डिटेल पार्ट नाहीये, फक्त टेक्निक्स लक्षात ठेवा काय आहे. ओके, सो स्पेसिफिक स्टडी ऑफ वर्क, इथे टेलर काय सांगतायत, तर ज्या पर्सनचं स्पेसिफिक स्किल आहे त्याच पर्सनला तुम्ही काय करा, सायंटिफिक स्टडी ऑफ वर्क, सायंटिफिक अप्रोच लक्षात घ्या, एक्सपेरिमेंट करा, ऑब्झर्वेशन करा आणि मग तुम्ही सायंटिफिक स्टडीला इम्पॉर्टन्ट द्या. स्टँडर्डायझेशन वर्क, प्रत्येक वर्कचं स्टँडर्ड असलं पाहिजे, तुम्ही आधी सेट करा. एखादा ऑब्जेक्टिव्ह रन करताय ना, मग त्याचं स्टँडर्ड काय आहे ते आधी सेट करा आणि मग त्याचे आउटकम तुम्हाला काय मिळतंय त्यामधला डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके, ऍक्च्युअल परफॉर्मन्स बिटवीन स्टँडर्ड परफॉर्मन्स. फंक्शनल फोरमनशिप, फंक्शनल फोरमनशिप मध्ये तुम्ही काय करा, जे ऑर्गनायझेशनचे फंक्शन आहेत हे 2 पार्ट मध्ये डिवाइड करा असं सांगितलं जातं. फंक्शनल फोरमनशिप दॅट मीन्स इथे एक काय असतो, प्लॅनिंग करणारे बॉस वेगळे असतात आणि परफॉर्मन्स करणारे बॉस वेगळे असतात. त्याला फंक्शनल फोरमनशिप असं म्हटलेलं आहे. सेपरेशन ऑफ प्लॅनिंग अँड डुईंग, म्हणजे इथे टेलर काय सांगतायत, तर प्लॅनिंग एका कमिटीकडे द्या आणि डुईंग सेपरेट कमिटीकडे द्या. डुईंग म्हणजे लोअर लेवल एम्प्लॉईज कडे काम द्या, प्लॅनिंग हे टॉप लेवल कडे द्या, म्हणजे एकाच पर्सन कडे सगळा टास्क देऊ नका. सायंटिफिक टास्क सेटिंग, काही प्रिन्सिपल यूज करा म्हणजे तुमचा टास्क सेटिंग प्रॉपर होईल. डिफरन्स पीस रेट सिस्टीम, आणि हे फार डिटेलिंग आहे पण तुम्हाला नाही आता सिलेबसला. डिफरंट पीस रेट सिस्टीम मध्ये काय सांगतात टेलर, तर as per the performance or as per the task, here we distribute remuneration to the employees. That means different piece rate system. म्हणजे सपोज एखाद्याने 8 तास काम केलेलं आहे तर त्याला ओके 8 तासाचं तुम्ही हे द्या, जे काही रेम्युनरेशन आहे, सॅलरी आहे ती द्या. एखाद्या पर्सनने ओव्हर टाइम केलं तर ओव्हर टाइमचे एक्स्ट्रा पैसे द्या. हे कोणी सांगून ठेवलेलं आहे, टेलरने. आणि म्हणून आपण जर प्रॅक्टिकली ज्या गोष्टी बघतो आता, काय म्हणतो आपण इंडस्ट्रीज मध्ये, ओव्हर टाइम केलेल्या पर्सनला जास्त एक्स्ट्रा रेट सिस्टीम ही दिली जाते. ओके, सो हे बेसिक आधी कोणी मेन्शन केलेलं आहे, टेलरने. आणि सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग, सायंटिफिक म्हणजे सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग, दोज आर नॉट कॅपेबल फॉर डुईंग अ जॉब, अशा पर्सनला तुम्ही काय करा, प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू दी एम्प्लॉईज फॉर बेस्ट रिझल्ट, आणि मग तुम्ही नक्कीच बेस्ट रिझल्ट हे मिळवू शकता. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So इथे आपला युनिट नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. फ्रॉम टुमॉरो वी विल स्टार्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग युनिट नंबर 1. ओके, थँक यू.